आणि आताची एक मोठी बातमी बघूयात। कुंभमेळ्यामधल्या स्फोटाची जबाबदारी दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे। कुंभमेळ्यामध्ये सिलेंडरचा स्फोट झालेला होता। खलिस्तान जिंदाबाद फोर्स असं या दहशतवादी संघटनेचं नाव आहे। खलिस्तान जिंदाबाद फोर्स KZF या दहशतवादी संघटनेने प्रयागराजच्या कुंभमेळ्याच्या दरम्यान झालेल्या सिलेंडरच्या स्फोटाच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे। घटनेने या संघटनेने या संदर्भामध्ये काही माध्यम संस्थांना ईमेल सुद्धा पाठवलाय आणि या ईमेलमध्ये पिलीभीत बनावट चकमकीचा बदला असल्याचं म्हटलेलं आहे आणि हा स्फोट म्हणजे सीएम योगींना दिलेला इशाराच आहे आणि ही सुरुवात आहे असंही म्हटलेलं आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। सोमेश, अत्यंत धक्कादायक आणि तितकीच गंभीर बातमी। नक्कीच यामिनी, अतिशय गंभीर बातमी आहे की खलिस्तानी जिंदाबाद फोर्स नावाच्या एका दहशतवादी संघटनेने प्रयागराजमध्ये जो महाकुंभ सुरू आहे तिथे झालेल्या सिलेंडर स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे। आता खलिस्तान जिंदाबाद या संघटनेने खरोखर तो स्फोट घडवला होता की योगायोगाने घडून आलेल्या एका दुर्घटनेची जबाबदारी स्वतः स्वीकारली आहे, हा संशोधनाचा आणि पोलीस तपासाचा विषय आहे। परंतु अशा प्रकारे जर दहशतवादी संघटनांनी भूमिका घेतली असेल तर भविष्यातही एक प्रकारे भीतीची टांगती तलवार ही या संपूर्ण आयोजनावरती असू शकते। त्यामुळे पोलीस याविषयी अधिक गंभीरपणे तपास करणार आहेत। अगदी धन्यवाद सोमेश या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।